आपल्याला खूप काही चमत्कारिक गोष्टी बघायला मिळत आहेत, पण त्या चमत्कारिक गोष्टी असल्या तरी त्या सुखवणाऱ्या आहेत. उदाहरण असं की सोशल मीडियावर सध्या तुम्ही लालबागच्या राजाला तराफ्यावर चढवलं जात आहे, त्याची दृश्य आपण बघतोय. दृश्यमानता थोडी कमी आहे, तर मी उल्लेख करत होते यावेळेला सोशल मीडियावर आपण एक व्हिडिओ अनेक ठिकाणी बघत होतो. तो व्हिडिओ होता की एखादा भक्त बाप्पासमोर हात जोडून उभा आहे, गणपती बाप्पा उभे राहतात आणि त्याला कर्कशून एक मिठी मारतात. अक्षरशः अनेकांच्या हृदयाला भिडणारा हा व्हिडिओ आहे आणि एआयच्या माध्यमातून मग तो अनेकांनी स्वतःच्या बाप्पाबरोबर काढलेला जो फोटो आहे त्यात बनवून घेतला. लालबागचा राजा हा तराफ्यावर आता चढतोय, म्हणजे त्याला तराफ्यावर चढवलं जातंय. खूप काळजी घ्यावी लागते त्याला तराफ्यावर चढवताना. लाटा असतात, त्या लाटांबरोबर तराफा वर खाली होत असतो. तराफ्यावर चढलेला आहे लालबागचा राजा. योग्य पद्धतीने तराफ्यावर चढवण्यात आलाय बाप्पा. खरोखर कौतुक. जे ही कृती करतात, प्रत्यक्ष ज्यांचे हात असतात की ट्रॉलीवरनं तराफ्यावर बाप्पाच्या मूर्तीला चढवायचं, खरोखर त्यांचं खूप कौतुक केलं पाहिजे. खूप मोठी जबाबदारी असते ही. कुठेही लालबागच्या राजाच्या मूर्तीला काही होऊ द्यायचं नाही आणि अत्यंत छान पद्धतीने ती तराफ्यावर चढवायची. तराफ्यावर चढलेली आहे लालबागच्या राजाची मूर्ती. बाप्पाच्या नावाचा जयघोष करत लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर चढली गेली. त्याच्या लाटा वंखाली होती, तराफा आणि मूर्ती सुद्धा वरकाली होतीये, पण हजारो लाखो गणेश भक्त तिथे उपस्थित आहेत व्यवस्थित ती तराफ्यावर चढवण्याकरता. यावर्षी विशेष असा लालबागच्या राजाच्या मंडळानं तराफा